मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे समुद्र निळाशार कसा दिसतो. काय ते बघूया. समुद्राचे पाणी प्रत्यक्षात निळे नसूनही सूर्यप्रकाश आणि पाण्याच्या गुणधर्माचा परस्पर संबंध हा निळ्या रंगाचा खरा जादूगार असतो. काय ते बघूया. तुम्ही विमानातून समुद्राकडे पाहिले तर तो फार सुंदर अथांग निळाशार दिसतो. अरे इतके कशाला, तुम्ही अथांग समुद्राकडे लांबून पाहिले तरी तो निळा दिसतो. व्हेरी गुड. समुद्राकडे लांबून पाहिल्यावर दिसणारा निळा रंग ही निसर्गाची एक सुंदर आणि वैज्ञानिक अनुभूती आहे. यामागे अनेक भौतिक कारणांची गुंफण आहे. समुद्राच्या अथांग पसरलेल्या पाण्यावर सूर्यप्रकाश पडतो. सूर्यप्रकाशात अनेक रंग मिसळलेले असतात, पण त्यातील निळा रंग पाण्यातून सर्वाधिक अंतरापर्यंत पोहोचू शकतो. व्हेरी गुड. म्हणूनच इतर रंग पाण्यातील कणांनी शोषले जातात आणि निळ्या रंगाची परावर्तन आणि विकिरण सर्वाधिक प्रमाणात होते. परिणामी समुद्राचा पृष्ठभाग अवकाशाचे प्रतिबिंब असल्यासारखे निळसर चमकू लागतो. समुद्राच्या पाण्यात खनिजे, मीठ, शेवाळ आणि सूक्ष्मजीव असतात. हे घटक पाण्याचा प्रकाश शोषण्याच्या आणि परावर्तित करण्याच्या क्षमतेवर प्रभाव टाकतात. पाण्याचा खोलपणा वाढत जाईल तसा त्यातील प्रकाश शोषला जातो आणि केवळ निळसर प्रकाश पृष्ठभागावरून परत दिसू लागतो. म्हणूनच उथळ किनाऱ्यावर पाणी थोडे हिरवट तर खोल समुद्रात गडद निळे भासते. आकाशाचा रंगही समुद्राच्या रंगावर मोठा प्रभाव टाकतो. वर आकाश स्वच्छ निळे असेल तर समुद्र अधिक निळा वाटतो, तर ढगाळ वातावरणातही निळाई फिकी पडते. वाऱ्यामुळे तयार होणाऱ्या लाटा आणि पाण्याच्या हालचालीमुळे प्रकाशाचे परिवर्तन बदलते. पृष्ठभागावर निळ्या रंगाची सतत बदलणारी छटा दिसते. हे सर्व मिळून समुद्राची निळाई निर्माण करतात. त्यामुळे समुद्राचे पाणी प्रत्यक्षात निळे नसूनही सूर्यप्रकाश आणि पाण्याच्या गुणधर्माचा परस्पर संबंध हा निळ्या रंगाचा खरा जादूगार आहे. आणि दुसरी टीप आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे समुद्रातला फिस्तुल्या. आता हे काय ते बघूया. हा समुद्री फिस्तुल्या फक्त 2 नांग्या असतात त्याला. आपण चुटकी वाजवताना बोटा आपटतो तशा हालचालीतून फिस्तुल्यातून गोळी झाडताना होतो. आणि त्याहून मोठा आवाजही काढतो. आणि सूर्याच्या पृष्ठभागावर असतं तितकं तापमान क्षणार्धात गाठणारा बुडबुडा भक्ष्यावर सोडतो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लढाऊ पाणबुड्याचं महत्त्व फार वाढलं होतं. आरमारातील मोठमोठ्या युद्धनौका बुडवण्याचं काम या पाणबुड्या करत असल्याने समुद्रातील हालचाली आवाजाद्वारे टिकणाऱ्या सोलर यंत्रणा कार्यरत करण्यात आल्या होत्या. तेव्हा वैज्ञानिकांच्या लक्षात आले की वरून शांत दिसणाऱ्या समुद्रात भरपूर खळबळ असते. बापरे. आणि भरपूर आवाज येत असतात. आणि त्यातलाच एक आवाज सगळ्यांना चकवायचा. तो समुद्रात पिस्तूल झाडण्याचा आवाज असायचा. युद्धकाळात हे सुरू असल्याने शत्रूने काही नवीन यंत्रणा विकसित केली आहे की काय अशी समजूत व्हायची. नंतर लक्षात आले की ही छोटी कोळंबी हा आवाज काढते आहे. अरे बापरे. पिस्टल श्रीप या नावाने ओळखली जाणारी ही कोळंबी पिस्तुलाचा नुसता आवाज काढत नाही, तर एक बुडबुडा पिस्तुलाच्या गोळीसारखाच प्रचंड वेगाने झाडून भक्ष्याची शिकार करते.
हा समुद्री पिस्तुल्या फक्त 2 नांग्या असतात. तो तशा हालचालीतून पिस्तुल्यातून गोळी झाडताना होतो. त्यातूनही मोठा आवाज काढतो आणि सूर्याच्या पृष्ठभागावर असतं तितकं तापमान क्षणार्धात गाठणारा बुडबुडा भक्ष्यावर सोडतो. ताशी 60 मैल वेगाने पाण्यातून प्रवास करणाऱ्या तो बुडबुडा पिस्तुल्याच्या गोळीचंच काम करतो आणि भक्ष्याचा जीव घेतो. अरे बापरे! आता या छोट्याशा सागरी जीवाचा अभ्यास सुरू आहे. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.